नमस्ते माझ्या बंधू भगिनींनो, मी अभिनेत्री निवेदिका आणि प्रबोधनकार मेघना झुजम भिंबर पाटील तुम्हा सर्वांचं अनिशान मेघना गोष्ट कायद्याची वास्तव कथांची या कोर्टामध्ये घडणाऱ्या खऱ्याखुऱ्या गोष्टींवरती आधारित या यूट्यूब सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. आपली लाडकी ॲडव्होकेट अनिशाताई फणसळकर लिखित आजची कथा ताटातूट. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अनेकदा कोणत्या ना कोणत्या गोष्टीपासून दूर जावे लागते. कधी नाराजीने, कधी जबरदस्तीने, कधी नाईलाज म्हणून, कधी उपचार म्हणून, तर कधी भविष्याचा विचार करून. पण हे दूर जाणे कधी कधी फार जिव्हारी लागते. एखादी व्यक्ती मयत होते तेव्हा, अथवा एखाद्याच्या आयुष्यातून निघून जाते तेव्हा, अथवा एखाद्याला नाकारते तेव्हा होणारी ताटातूट भयावह, मन विषण्ण करणारी आणि त्या व्यक्तीला तिचे भाव विश्व उद्ध्वस्त करणारी असते. त्यातही मनाने कमकुवत अथवा अपरिपक्व असणाऱ्या व्यक्तींबाबत हा हळवा कोपरा त्यांच्या भावनांना चक्काचूर करून त्यांची मनस्थिती बिघडवणारा अथवा त्यावर परिणाम करणारा असू शकतो. सल्ला मागायला येणारे, समुपदेशनाला येणारे अनेक लोक रोजच्या रोज आम्हालाही विचार करायला लावून मानवी मनांची उकल करायला भाग पाडतात. अत्यंत ठामपणाने, आत्मविश्वासाने तज्ज्ञ म्हणून मिरवणारे खरं तर आम्ही वकील, समुपदेशक, डॉक्टर यांना कधी कधी मात्र आव्हान देणाऱ्या व्यक्ती आणि वृत्ती गाठ पडतात आणि मग मानवी मन खरंच कितीतरी गुंतागुंतीचं असून त्यावर आपण अंकुश ठेवण्यात कमी पडू शकतो हे वारंवार सिद्ध होत जातं. माझ्याकडे समुपदेशनासाठी आलेल्या या केसमधून व्यक्तींच्या मानसिक, भावनिक, वैचारिक गुंता आणि गोंधळ पाहता त्याचा नक्कीच दाखला मिळतो. मकरंद आणि प्रेरणा एक अत्यंत सुखी, सामान्य आयुष्य जगणारं, भावी आनंदी, आयुष्याची स्वप्न पाहणारं स्वप्नाळू जोडपं. प्रेमविवाह, त्यामुळे एकमेकांची आधीच ओळख असल्याने दोघांना एकमेकांशी जुळवून घेणं खरं तर सोपं होणार होतं. दोघे विवाह बंधनात अडकले, मात्र मग आयुष्याची ओळख झाली. आपण दोघांनी सर्व कामं अगदी आनंदाने एकत्र करू अशी वचने दिलेले आणि घेतलेले दोघे आता तू आधी कर आणि मग सल्ला दे या वाक्यानिशी जगू लागले. तू ऑफिसला जातोयस, दमतोयस, हे मला का सारखं सांगतोयस? आणि तिकडून मी ऑफिसमध्ये आराम करायला जात नाही अशी वाक्य आता एकमेकांवर आदळू लागली. मित्रपरिवार, घरातील लोक यांनी लग्नानंतर थोडं जुळवून घ्यावंच लागतं म्हणून समजावलं आणि संसाराचा गाडा पुढे चालू झाला. संसार वेलीवर एक फूल उमललं. त्याचा आनंद घेण्याऐवजी मकरंद आणि प्रेरणा दोघेही आता ही वाढीव जबाबदारी म्हणून त्याकडे पाहू लागले. मुलगी सौंदर्य आईवडिलांचं भांडण पाहतच मोठी होत होती. दोघं जण आपापल्या इगोला घट्ट पकडून मी कायमच बरोबर आहे या भ्रमात राहून जगत होते. शांतपणे भांडण्याची जागा आता हातात आलेल्या वस्तू एकमेकांवर फेकणे, आपले दुःख, निराशा, इगो, असूया, राग इत्यादी भावनांवर स्वतःचीच हवी झाल्यामुळे घाणेरडे आरोप, मग एकमेकांना शिव्या देणं, आत्महत्येच्या धमक्या देणं इत्यादीनं घेतली. आणि ह्या सगळ्याचा शेवट म्हणजे दोघांनी कोणत्याही समजूतदारपणा न दाखवता, भविष्याचा, स्वतःचा, मुलीचा विचार न करता आप समजुतीने घटस्फोट घेण्यात आला. दोघंही तापट आणि विचित्र. त्यामुळे दुसऱ्याला त्रास देणे हाच आयुष्याचा हेतू आणि अंतिम ध्येय मानूनच वागत होते. मुलीची जबाबदारी, तिचं शिक्षण इत्यादी दोघांनी वाटून घेतलं. मात्र दोघांनी आपापल्या जगावेगळ्या स्वभावानुसार मुलगीही वाटून घेतली. 6 महिने आईकडे आणि 6 महिने वडिलांकडे मुलगी राहील ह्या निर्णयावर दोघे आले आणि घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर 1 वर्ष बरं चाललं होतं. मुलगी आता 5 वर्षांची होत होती. ते अजाण मूल काय काय भावनिक आंदोलने झेलली असतील बिचारीने. 6 महिने आईकडे, 6 महिने वडिलांकडे. विचार करा ना. न जाणत्या वयातही हे सगळं पचवून कशी
कशी जगत असेल ही कोवळी पोर. पण यावरच हे सर्व संपणार नव्हतं. मी काय आयुष्यभर एकटा राहू का, असं म्हणत मकरंद पुन्हा भोल्यावर चढला. इकडे प्रेरणाने देखील घरच्यांच्या आग्रहाला बळी पडत लग्नगाठ बांधली. दोघं नव्या आयुष्यात स्थिरावत होते. मात्र तो कोवळा जीव पिळवटून गेला होता. 6 महिने वडिलांकडे जायचे म्हणजे अहो सावत्र आई देखील ना, आणि 6 महिने आईकडे राहायचे तर अहो सावत्र वडील तेथे असतात. बालसुलभ भावना कदाचित तिने मारूनच टाकल्या असतील. अकाली परिपक्वता आल्याने सौंदर्य आता शांत राहू लागली. अभ्यासात, खेळण्यात, कशात मन लागेना. एके दिवशी शाळेतील शिक्षिकेच्या लक्षात येऊन तिने समुपदेशकांकडे न्या असं सुचवलं. सौंदर्या माझ्यासमोर बसलेली, चुणचुणीत, छान, नीटस, गोड मुलगी. इतक्या लहान वयात कपाळावर व डोक्यांवर मनांचं ओझं असावं अशी अवघडून बोललेली. 2 ते 4 सेशनमध्ये मात्र आमची कडी खुलली. अनिशा मावशी आपली मैत्रीण असल्याच्या आविर्भावात आता ती माझ्याशी सर्व शेअर करू लागली. मावशी मला सगळं एकत्र का नाही मिळू शकत ग? अत्यंत भाबडाने विचार करायला लावणारा हा तिचा प्रश्न. काय उत्तर देऊ मी तिला? काय सांगू मी तिला? तिचा तो प्रश्न मला सारखा आठवत होता. मावशी मला सगळं एकत्र का नाही मिळू शकत ग? आईकडे जायचं तर बाबा नाहीत, आणि अनोळखी व्यक्तीला बाबा म्हणू की मग बाबांकडे जाऊ, आणि कोणालाही ते आई म्हणतात म्हणून मी तिला आई म्हणू. अशा संभ्रमातील तिचे प्रश्न मलाही भावनिक करून गेले. मात्र आई बाबा आता एकत्र नाही राहणार ना ग. मग त्यांची ताटातूट झाली म्हणून असं समजल्यावर कोवळ्या जीवाला ते पटलं. पण मग माझी पण त्यांच्याशी एकत्र ताटातूट झाली का, या प्रश्नाने माझे पण डोळे पाणवले. खरं सांगू, सौंदर्याच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला माझ्याकडे उत्तर नाही. तुमच्याकडे आहे का? पहा, तुमच्याकडे आहे का? नमस्ते. ताटातूट ऐकलीत ना? ही ताटातूट कोणत्याही वस्तूची, व्यक्तीची, भावनेची असू शकते. पण कुठलीही ताटातूट ही मन विषण्ण करणारी असते. खरंच किती अवघड आहे ना एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून काढून टाकणं, किंवा एखादी वस्तू आपली आजपासून नाही हे समजून घेणं. खरं आयुष्य मकरंद आणि प्रेरणा यांनी बंधनात अडकल्यानंतरच त्यांना समजलं. त्याआधीचं जगणं होतं ना, ती सगळी फॅन्टसी होती हो. आणि ह्या सगळ्यामध्ये मुलगी जी सौंदर्य आहे ही त्यांचं भांडण बघतच मोठी झाली. खरंच विचार करा ना, आपण काय देतोय पुढच्या पिढीला? का आपण असं वागतो? हा प्रश्न आपल्याला पडतच नाही ना आजकालच्या काळात. म्हणजे भांडण विकोपाला जातं त्यावेळेला काय घडतं ह्यापेक्षा मी भांडण का करतेय किंवा करतोय हे महत्त्वाचं नाही आहे. समोरची व्यक्ती मला ते उद्युक्त करतेय आणि म्हणून मी भांडतोय हे खूप महत्त्वाचं असतं त्या व्यक्तीसाठी. पण हे विकोपाला गेलेलं भांडण ज्या वेळेला वस्तू आणि हत्यार चालवायला लागतं त्यावेळेला तो जो समजूतदारपणा आहे ना, जो असून नसल्यासारखा असतो, तो समोरच्यानी जपावा. मी कोण जपवणारा, अशी स्थिती प्रत्येकाची होते. जे काही इगो आहेत त्याचा पारा हा 7व्या मजल्यावर असतो आणि रागाचा पारा 8व्या मजल्यावर जातो. पुढे घटस्फोट होतो. हे आपसुकच आलं. पण आपण आयुष्यात जी चूल मांडली आहे आणि आपण ज्या जीवाला जन्म दिला आहे त्याची जबाबदारी काही आहे का नाही? हो, पण ती आहे ना. आम्ही ती वाटून घेणार आहोत. कशी वाटून घेणार आहोत?
तर नात्याची ताटातूट करणार आहोत. त्या मुलीचं अर्धं आयुष्य तुझं आणि अर्धं आयुष्य माझं, पण त्या मुलीला स्वतःचं काहीतरी मत असेल, तिचं काही म्हणणं असेल, याचा विचार कोणीच करत नाही आहे. म्हणजे कसं आहे की तुम्हाला हवं आहे ते तुम्ही करा, मला हवं आहे ते मी करते, पण तरीसुद्धा मला काय पाहिजे ते मी करणारच आहे. हा ज्या वेळेला ॲटिट्यूड त्यातमध्ये येतो, त्यावेळेला सौंदर्यासारखी स्थिती होते. आणि मग अशा वेळेला कॉन्सिलरकडं पाठवण्यात आल्यानंतर त्या भाबड्या विश्वाचा, त्या भाबड्या जीवाचा एक कोवळं मूल म्हणून अगदी साधा प्रश्न की मला स्वतःला माझा काही अधिकार आहे का नाही. आता हे ते मूल म्हणू शकत नसतं ना, म्हणून ते फक्त आपल्याला प्रश्न विचारतं. काय प्रश्न विचारतो हो आपल्याला? किती कोवळा जीव तो, त्याला अजूनही खरं आयुष्य काय आहे ते माहितीच नाही आहे. पण आईवडिलांचं नातं अशा टोकापर्यंत पोचलं आहे की तिथे माघारी येणं शक्य नाही आहे. आणि मग मुलीचा विचार करणं तर शक्यच नाही. मग वडील सावत्र आई आणतात आणि आई सावत्र वडील देतात. अशा परिस्थितीमध्ये सौंदर्याने काय करायचं होतं? काय अपेक्षित आहे आईवडिलांना? अपेक्षित काहीच नाही हो. तिने तिचं आयुष्य कसं असेल ते आता करण्याशिवाय ऑप्शनच नाही आहे तिच्यापुढे. तिने तसंच जगावं. आम्हाला किती त्रास होतोय ते आम्ही कुणाला सांगणार? हीच फक्त स्वतःची समजूत घालून आणि बघा आम्ही किती पिचलेलो आहोत, हा एक विचार प्रत्येकजण जर करायला लागला तर पुढच्या भावी काळामध्ये समाजाची स्थिती काय होईल? त्या मुलीचा बालसुलभ प्रश्न आहे मला की ताटातूट झाली, पण ती अशी का झाली? खरंच माझ्याकडं उत्तर नव्हतं हो त्यावेळेला, आणि खरं सांगायचं तर आत्ताही उत्तर नाही आहे. फक्त मला असं वाटतं की ह्याच्यातनं एक मार्ग असा मला दिसतोय की बऱ्याच वेळेला या केसेसमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की मुलांचे प्रश्न प्रकर्षाने जाणवतात. कदाचित ह्या केसमध्ये नाही, पण एखाद्या अशा केसमध्ये आईवडिलांना पण ते जाणवत असतं की आपल्या मुलावरती आपण अन्याय करतोय, पण मग मागे फिरायचे मार्ग सगळे बंद झालेले असतात. अशा वेळेला नंतर पश्चाताप करण्यापूर्वीच आपण ज्या वेळेला लग्नबंधनात अडकणार आहोत त्याच्या आधी आपण काही विचार करू शकतोय का, हा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. म्हणजेच मी असं म्हणेन की लग्नापूर्वीचं जे समुपदेशन आहे, प्री मॅरेज काउन्सिलिंग, ते करून घेणं, किंवा अगदी काउन्सिलर पुढे तुम्हाला बसायचं नसेल तर तसं न बसता तुम्ही दोघांनी एकमेकांच्या आपल्या अटी शर्ती ह्या स्वरूपात डिस्कस करता, मला ह्या गोष्टी चालतील, मला ह्या गोष्टी जमणार नाहीत, असं एकमेकांना स्पष्ट सांगणं खूप गरजेचं आहे. कारण हे न सांगितल्यामुळेच आत्ता जे काही प्रॉब्लेम्स मकरंदच्या आयुष्यात झालेत ते त्याच्या स्वतःच्या तयार करण्यामुळं झालेत, आणि अर्थातच प्रेरणाने पण स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः क्रिएट केलेत, आणि यामध्ये भरडली जातीये ती सौंदर्या. अशा अनेक सौंदर्या तुमच्या माझ्या आसपास रोज वावरत आहेत. ही नवीन पिढी घडवण्याचं जबाबदारी फक्त मकरंद प्रेरणाची नाही आहे, समाज म्हणून आपली पण आहे. त्यामुळे अशा सौंदर्या समाजामध्ये वावरू नयेत, आणि अशा सौंदर्या तयारच होऊ नयेत, ह्याची पण थोडी बहुत जबाबदारी समाज म्हणून आपण घेतली पाहिजे. मग मला असं वाटतं की आपण ती सगळ्यांनी जबाबदारी घेण्याचं कुठेतरी तयारी दर्शवूया, तशी मानसिकता तयार करूया. आणि आजपासून असं पण नक्कीच करायला हरकत नाही की अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला मुलगा मुलगी लग्नाला तयार आहेत, पण त्यांना काहीतरी एकमेकांशी बोलायचे, तर घरातल्या लोकांनी सुद्धा की तुम्हाला नक्की आयुष्याकडनं काय अपेक्षित आहे ह्याच्यावरती आधी चर्चा करा, हे सांगणं जरुरी आहे. म्हणजे पुढचे अनर्थ टळतील आणि अशा केसेस कमी निर्माण होतील, अशी बंधनं झुगारून मग पुढे आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याची जी काही त्यांची उमेद आहे ती जरी नक्कीच चांगली असली तरी सौंदर्या या भरडल्या जाणार नाहीत, आणि ती नक्की जबाबदारी आपण घेऊया आणि पुढे वाटचाल करूया. धन्यवाद.